हॅलो. नमस्कार साहेब. नमस्कार. काय म्हणतो पाऊस? पाऊस थांबला ना सर. थांबलाय ना? 5 एक दिवस झाले. 5 एक दिवस झाले. काय बॅगिंग मध्ये काय परिस्थिती? जबरदस्त आहे एकदम. जबरदस्त आहे एकदम. हो, काही विषयच नाही हो. विषयच नाही. आणि म्हणजे सगळ्यात मेन म्हणजे मानसिक त्रास जो असतो ना शेतकऱ्याचा तो दूर झाला. मानसिक आर्थिक जाऊ द्या, आर्थिक तर ठीक आहे, चला ते तर करावं लागणार आहे, त्याचं सोंग काय घेता येत नाही. पण जो मानसिक त्रास असतो ना, दररोज बागेत जा, इकडे डांबऱ्या आला का, तिकडे काय झालं, पातोळीने डंक मारला का, आळी आली का. बरोबर. म्हणजे तुम्हाला सांगू का, आता आपल्याला 50 दिवस होत आले माझ्या मते, अजून एक्झॅक्टली माहित नाही मला, पण 50-55 दिवस झाले. 3 स्प्रे मारलेत सर. त्याच्यात पण कीटकनाशकच आपण त्याच्यात म्हणजे मोहा पडला होता आपल्या केनवर, म्हणजे नवतीवर. त्याच्याकरता आपण कीटकनाशक मारले, बाकी काही एक्स्ट्रा काही फवारा. त्याच्यात मग कॉन्टॅक्ट बुरशीनाशक टाकून घेतले फक्त. टाकून घेतले. बरोबर. इतका पाऊस चालू आहे. पाऊस म्हणजे कंटिन्यू जिम पाऊस चालू होता. पण या कंडिशन मध्ये जर मी पेपर लावलेला नसतं तर मी आज शून्यच राहिलो असतो. 100% काहीच आलं नसतं. बरोबर. 50% तरी नाही काही झालं. फवारे जरी मारले असते तरी 40% माल माझा गेला, कार्यक्रम होणार होता. बरोबर. पण आज एकदम एकूण एक फळ माझं व्यवस्थित. साईज वगैरे साईजचा तो माझा प्रॉब्लेम आहे, कारण आपलं पाणी ना सर हाय टेम्परेचर 44 डिग्री सेल्सिअसला दिलेलं होतं 31 मार्चला. आणि तेव्हा किती ह्युमिडिटी होती यावर्षी, जबरदस्त. नाही, मग ते बायोसृष्टीचं हे द्या ना त्याला, आणि सायझर टाका 999 होईल त्याच्या, किंवा स्लरी सोडा एखादी. तरी म्हणजे आता शेंगदाणा ढेप लावली आहे ना. बरोबर. हो, म्हणजे साईज घेईल, पण एक्स्ट्रा सगळं केलंय सर आपण. पण जे पेशी विभाजन सुरुवातीला मादी कळी निघताना व्हायला पाहिजे ना, ते मार्च होत नाही. मार्चचं टेम्परेचर त्याला कारणीभूत आहे. बाकी कशाचा प्रॉब्लेम नाही, आपल्या कामाचा नाही, आपल्या पेपरचा नाही, की आपला नाही. पण आता तुम्हाला एक सांगतो साहेब, मार्च मध्येच पाणी दिलेलं अहिल्यानगर मध्ये. अच्छा. 700-800 ग्रामचं पण डाळिंब. मी कालच जाऊन आलो त्या प्लॉटवर. आहे म्हणजे त्यांनी आहे. पण आमच्याकडे जरा जास्त ह्युमिडिटी टेम्परेचर नाही, ते सटाणा भाग म्हटलं तर सटाणा, धुळे, यावर्षी थोडं जास्तच गडबड होतं म्हणून कदाचित. पण अजून 1 महिना आहे सर. तू टाइम आहे. बरोबर. शेवटच्या 8 दिवसातच डाळिंब साईज घेतं. आणि शेवटचे 8-10 दिवस, 15 दिवस समजा मॅच्युरिटीकडे शेवटच्या टप्प्यातच. नाही, आता शेवटचा महिना आहे ना, तर जरा स्लरीवर आणि बॅक्टेरियावर जोर द्या, म्हणजे तुम्हाला पिकअप होईल. बरोबर.